सर्वांना स्वागत आहे सर्वांचं ध्यास शिक्षणाचा YouTube चॅनलवरती। तर बघा, सर्वांसाठी आपल्याला आनंदाची गोष्ट मिळालेली आहे, आनंदाची बातमी मिळालेली आहे ती म्हणजे की पवित्र पोर्टल 2025 यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला नेम मिसमॅचचा प्रॉब्लेम येतोय। तर बघा आता हा प्रॉब्लेम आल्यावरती आपण विनंती अर्ज कसा करावा, कोणत्या प्रकारे करावा हे आज आपण पाहणार आहोत। तर चला बघूया आपण विनंती अर्ज कसा करायचा आहे। तर बघा, अर्ज करताना सुरुवातीला अर्ज तर बघा नावातील स्पेलिंग दुरुस्तीबाबत हा आता आपला तिथं विषय असणार आहे। म्हणजे नमूद आपण तिथं असं करायचं आहे की नावातील स्पेलिंग दुरुस्तीबाबत वरती लिहायचं, त्याच्यानंतर प्रति लिहायचं, त्याच्यानंतर मान्य शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद इथं तुमचं जो जिल्हा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, तो तुम्ही इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर दिनांक ज्या दिवशी तुम्ही अर्ज करता त्या दिवशीचा दिनांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर विषय, तर विषय बघा CTET पेपर 1 किंवा TET पेपर 1-2 जो काही तुमचं प्रॉब्लेम असेल तो इथं लिहायचा। म्हणजे TET पेपर 1 किंवा TET पेपर 2 किंवा CTET पेपर 1 किंवा CTET पेपर 2 प्रमाणपत्र आणि टेट स्कोअर कार्डवरील नावातील तफावत मिसमॅच दुरुस्त करण्याबाबत हे तिथं नमूद करायचं आहे। तर बघा सुरुवात कशी करायची। महोदय, उपरोक्त विषयांवेळी मी तुमचे पूर्ण नाव, म्हणजे मी लिहायचं आणि तुमचं जे तिथं पूर्ण नाव आहे ते तुम्ही तिथं काय करायचं आहे, नमूद करायचं आहे। म्हणजे तुम्ही तिथं ते तुमचं नाव पूर्ण लिहायचं आहे। नाव तुम्ही लिहिलं त्याच्यानंतर आपणास विनंतीपूर्वक अर्ज सादर करू इच्छितो की मी सन 2023 मध्ये आयोजित शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी इथं 23 आहे, इथं तुम्हाला 25 करायचं आहे। इथं 23 आहे, इथं तुम्ही 25 लिहायचं आहे। टेट या परीक्षेत पात्र झालेली उमेदवार आहे। माझ्या सदर परीक्षेच्या स्कोअर कार्डवर माझे नाव टेटवरील जसं तुमचं नाव आहे तसं तुम्ही इथे लिहायचं आहे, तसेच नमूद करण्यात आले आहे। परंतु माझ्या CTET पेपर 1 च्या प्रमाणपत्रावर माझ्या नावात स्पेलिंग मिस्टेक झाली असून तेथे नाव CTET वरील चुकीचे आहे असे दिसत आहे। त्यानंतर या नावातील तफावतीमुळे मिसमॅच पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन नोंदवताना तांत्रिक अडचणी येत आहेत। तरी माझ्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून सदर नावातील स्पेलिंगची चूक दुरुस्त करून मिळावी ही नम्र विनंती। खाली लिहायचं आहे कळावे ही नम्र विनंती। नंतर आपली विश्वासू आणि इथं तुम्ही स्वाक्षरी तुमची करायची, जी तुमची सिग्नेचर आहे ती तुम्ही इथं करायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही तुमचा टेटचा रोल नंबर जो काही आहे तो, त्याच्यानंतर तुमचा संपर्क क्रमांक म्हणजे सद्यस्थितीमधला तुमचा मोबाईलचा जो क्रमांक आहे तो तुम्ही तिथं लिहायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता। तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही या प्रकारे विनंती अर्ज तुम्ही करू शकता। फक्त तुम्ही लक्षात घ्या, इथं 23 झालेलं आहे, इथं तुम्ही 25चं दुरुस्ती करायची आहे 25 म्हणून, आणि तुम्ही तिथं अर्ज करायचा आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। धन्यवाद।